आणि आता बातमी पुण्यातून। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंबाचा छोटा राजनशी संबंध असल्याचा सवाल उपस्थित होतोय। कारण तशी माहिती समोर येते, विशाल अग्रवालच्या वडिलांनी छोटा राजनची मदत घेतली असल्याची बातमी समोर येते। विशाल अग्रवालला जामीन मिळणार की कोठडी असा सवाल उपस्थित होतोय, कारण अग्रवालला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी सुनावणी होणार आहे। पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून 2 जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणी त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। अग्रवाल कुटुंबियांची छोटा राजन सोबत संबंध असल्याचं उघड झालंय। भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली असल्याची माहिती समोर येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आता नवनवीन खुलासे होताना दिसतायत। अग्रवाल कुटुंबाचा छोटा राजनशी संबंध असल्याचं उघडकीस आले, या संबंधित अधिकचा तपशील। प्रज्ञा अगदी बरोबर आहे। 2007 सालची सगळी घटना आहे असं समजतंय, कारण का अग्रवाल कुटुंब हे पहिल्यापासून मोठं आणि धनगर कुटुंब आहे आणि 2007 साली एक वाद झाला होता कुटुंबातील त्यांच्या भावाचा आणि यामध्ये जे आहे ते ज्या मुलाने गाडी चालवून अशा प्रकारचा अपघात केलेला आहे त्याच्या आजोबा जे आहेत सुरेंद्र यादव यांनी त्यावेळी छोटा राजनच्या मदतीने जे आहे ते एकाचा अपघात घडवलेला होता आणि ती केस गेले अनेक दिवस जी ती चालू होती। त्याच्यामध्ये छोटा राजनचं नाव देखील होतं। ज्यावेळेस छोटा राजनला भारतामध्ये आणण्यात आलेलं होतं त्यावेळेस काही गुन्हे जे आहेत ते हस्तांतरित करण्यात आले होते। त्यावेळेस या पुण्यातील बन गार्डन पोलीस स्टेशनला सुरू असणारा गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला होता। त्यामुळे छोटा राजनशी थेट संपर्क जो आहे तो या सुरेंद्र जे की त्या मुलाचे आजोबा आहेत त्यांचा असलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते किती मोठं आहे आणि यांचं कनेक्शन थेट अंडरवर्ल्ड पर्यंत कसं पोहोचलेलं आहे हे पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे त्या मुलाला अपघात झाल्यानंतर कोर्टामध्ये जामिनासाठी हमी द्यावी लागते, तर ती हमी कोर्टामध्ये याच सुरेंद्र अग्रवाल यांनी दिलेली आहे। त्यामुळे आजोबांनीच जी हमी दिलेली आहे कोर्टामध्ये आणि त्यांचं जर का कनेक्शन छोटा राजनपर्यंत असू शकतं तर समजू शकतं आपलं की किती मोठं आणि हे धनगर कुटुंब आहे आणि यांच्या ओळखी ज्या आहेत ते किती मोठ्या प्रमाणामध्ये। रोहन, या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच, खरं तर आज 2 मोठे निर्णय येणार आहेत। एक पहिला की ज्या मुलाच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे तर त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांच्याकडून हजर केल्यानंतर की त्यांना जामीन द्यायचा ठेवायचं त्यांना की आणखी काही याबाबतचा निर्णय जो आहे तो आज होईल। तर दुसरा जस्टिस बोर्डाचा निर्णय आज येणं अपेक्षित आहे। जस्टिस बोर्डाने जर का त्या मुलाला अडल्ट म्हणून घोषित केलं तर त्या मुलाला अटक करता येईल, म्हणून या 2 निर्णयांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। जी जी, धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।